धरणगाव तालुक्यातील बोरगाव बुद्रुक व खुर्द या दोन गावांतर्फे एकच दुर्गादेवी मंडळाची स्थापना दरवर्षीप्रमाणे केली जात असून गेल्या 24 वर्षापासून दोघं गावांनी ही परंपरा कायम ठेवली आहे व दोन गावांनी एकोप्याचा संदेश दिला आहे। कैलासवासी सज्जन आनंदा सोनवाने यांच्या प्रेरणेने चालत आलेल्या या नवरात्र उत्सवानिमित्त बोरगाव येथील जयदुर्गा माता उत्सव समितीच्या वतीने दर दिवशी कीर्तन, दांडिया व यात्रेनिमित्त लोकनाट्य कार्यक्रमाचे आयोजन मंडळ समितीच्या वतीने करण्यात आले आहे। 3 तारखेपासून तर 13 तारखेपर्यंत कीर्तनाचे कार्यक्रम राबविण्यात येणार आहे। 7 तारखेला गावाच्या यात्रेनिमित्त लोकनाट्य कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे व 10 तारखेला दोघं गाव मिळून दांडिया कार्यक्रम होणार आहे। तसेच 13 रोजी महाप्रसादाचा कार्यक्रम देखील ठेवण्यात आला आहे। तरी परिसरातील नागरिकांनी होणाऱ्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे बोरगावचे ग्रामपंचायत सदस्य व जयदुर्गा माता उत्सव समितीचे मंडळ अध्यक्ष पिंटू पाटील यांनी बोलताना सांगितले आहे। कार्यक्रम यशस्वीतेसाठी बोरगाव बुद्रुकचे सरपंच ज्ञानेश्वर राजाराम मराठे, पोलीस पाटील भानुदास बळवंत पाटील, बोरगाव खुर्दचे सरपंच दिनकर अशोक पाटील, पोलीस पाटील लखीचंद पाटील, विजय पाटील व दोघं गावांचे ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत। नमस्कार, पिंटू पाटील। आज पासून 24 वर्षापूर्वी कैलासवासी आप्पासाहेब सज्जन आनंदा सोनवणे यांनी मंदिराची स्थापना केलेली आहे। तेव्हापासून हा नवरात्र उत्सव सुरू आहे। तेव्हापासून आप्पासाहेबांनी खूप दोघं गावांना एकत्र करून सर्व दोघं गाव मिळून हा कार्यक्रम आम्ही 24 वर्षापासून एकत्र साजरा करतो आहे। या कार्यक्रमाला दोघं गावांचं सहकार्य आम्हाला लाभतं आहे आणि आप्पासाहेबांनी आमचं मंडळ स्थापन करून आमच्याकडे आप्पासाहेबांनी जी देणगी वगैरे दिली त्या देणगीमध्ये आम्ही हा कार्यक्रम संपूर्ण 24 वर्षापासून चालवत आहे आणि दोघं गावांच्या सहकार्याने संपूर्ण कार्यक्रम हा व्यवस्थित अगदी सर्वांच्या सहकार्याने आनंदाने पार पडतो। यावर्षी देखील आम्ही देवीची यात्रा असते पंचमीला, यावर्षी देखील तमाशा मंडळ वगैरे सर्व कीर्तनाचे कार्यक्रम, धार्मिक सर्व कार्यक्रम आम्ही आनंदाने ते पार पडत असतो। याला दोघं गावांचे सहकार्य हे लाभतं। वर्षापासून हा कार्यक्रम चालू आहे, पण 24 वर्षापासून लढाई वगैरे भानगड वगैरे काहीच नाही, तरी मी त्या कार्यक्रमाला समक्ष देतो, हीच माझी प्रार्थना आहे। नमस्कार, आमच्या दोघं गावातील सुवर्ण नवरात्र उत्सव 2000 सालापासून कैलासवासी आप्पासाहेब सज्जन आनंदा सोनवणे यांच्या प्रयत्नाने सुरू झालेला आहे। तरीसुद्धा आमच्या दोघं गावात खूप सुस्वच्छता व शांततेने हा कार्यक्रम पार पडतो। 2 गाव एक देवी हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे। लोकनायक न्यूज करिता अजय बाविस्कर, धरणगाव। लोकनायक न्यूज